गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्सचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणजे काय आणि त्याच्या फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ओव्हरऑल काय असू शकतात ते पाहिलेलं आहे. ऍक्च्युअल ड्रगचं क्लासिफिकेशन आणि डिटेल फार्मेकोलॉजिकल ऍक्शन आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्याचे युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहणार आहोत. तर आपण पाहिलं होतं की पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणजे हे असे ड्रग्ज आहेत जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य इनहिबिट करतात. कसं करतात हे कार्य इनहिबिट? these drugs act by blocking cholinergic receptor. ओके. आता कोलिनर्जिक रिसेप्टर विषयी आपण पाहिले, त्यात मस्कुरेनिक रिसेप्टर आहेत, निकोटिनिक रिसेप्टर आहे. तर जनरली ऍसिटिल कोलिन मस्कुरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होऊन त्याचं कार्य करतो हे आपण पाहिलेलं आहे. तर ऍसिटिल कोलिनचं कार्य, असिटिल कोलिन हा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होणारा न्यूरोट्रान्समीटर आहे. त्याचं कार्य किंवा इनडायरेक्ट आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं कार्य जर आपल्याला इनहिबिट करायचं असेल तर आपल्याला असे ड्रग द्यावा लागतील जे ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन कोलिनर्जिक रिसेप्टरवर होऊ देणार नाही. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणजे असे ड्रग्स जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य इनहिबिट करतात. ओके. तर आयडियली त्यामध्ये जे ड्रग मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतील ते आले पाहिजे, जे ड्रग निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतील ते आले पाहिजे आयडियली. परंतु यामध्ये त्या पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगला अँटीकोलिनर्जिक ड्रग असंही म्हणतात. आणि कारण ते कोलिनर्जिक सिस्टीमचं कार्य इनहिबिट करतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य इनहिबिट करतात, त्यामुळे त्यांना अँटीकोलिनर्जिक ही अजून एक टर्मिनॉलॉजी आहे पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगला, आपण ते पाहिलेलं आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये आयडियली जे ड्रग मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतात ते पण आले पाहिजे, जे ड्रग निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतात ते सुद्धा आले पाहिजे. परंतु आपण ही अँटीकोलिनर्जिक टर्मिनॉलॉजी फक्त अशाच ड्रग साठी रेस्ट्रिक्टेड केलेली आहे की जे ड्रग ऍसिटिल कोलिनचा ऍक्शन मस्कुरेनिक रिसेप्टरवर होऊ देत नाही. म्हणजे अँटी कोलिनर्जिक इज इक्वल टू अँटी मस्कुरेनिक ड्रग. अँटी कोलिनर्जिक इज इक्वल टू अँटी मस्कुरेनिक ड्रग. जे ड्रग ऍसिटिल कोलिनचं कार्य मस्कुरेनिक रिसेप्टरवर होऊ देत नाही बाय ब्लॉकिंग मस्कुरेनिक रिसेप्टर. म्हणजे ड्रग निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना आपण काय म्हणतो, तर जे ड्रग एनएम रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर म्हणतात. आणि जे ड्रग एनएन रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना गँग्लियॉन ब्लॉकर असं म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. आणि आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जे आहेत ह्या ड्रगच्या ते पण पाहिलेले आहेत. तर हे सगळे कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर आहेत. अँटी कोलिनर्जिक ड्रग किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग हे कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर आहेत. ओके. तर ते मस्कुरेनिक रिसेप्टरला ब्लॉक करतात. ओके. दे कम्पीट विथ ऍसिटिलकोलिन फॉर बाइंडिंग विथ मस्कुरेनिक रिसेप्टर अँड ब्लॉक द मस्कुरेनिक रिसेप्टर. आता यामध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन्स आपण कोलिनर्जिक सिस्टीमच्या ऍक्शन बरोबर कम्पेअर करून लक्षात ठेवल्या होत्या. म्हणजे कोलिनर्जिक सिस्टीमची ऍक्शन ही असेल, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची ऍक्शन ही असेल, तर पॅरासिम्पॅथोलायटिक ऍक्शन काय असू शकते किंवा अँटीकोलिनर्जिक ऍक्शन काय असू शकते. तर त्यात आपण पाहिलं होतं हार्टवर. आता मी फक्त अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन 2 मिनिटात तुम्हाला सांगतोय. हार्टवर अँटीकोलिनर्जिक ड्रग हे हार्ट रेट वाढवतात, एव्ही कंडक्शन वाढवतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट वाढवतात. तर पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट अँटीकोलिनर्जिक ड्रगचा आहे. ब्लड वेसलवर आपण पाहिलं होतं की अँटीकोलिनर्जिक ड्रग डू नॉट हॅव एनी सिग्निफिकंट इफेक्ट ऑन ब्लड व्हेसल. ॲट्रोपिन लाईक ड्रगला कारण कोलिनर्जिक सिस्टीमची ऍक्शनच नाहीये, एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नाही, त्यामुळे ब्लड वेसलवर अँटीकोलिनर्जिक ड्रगची सिग्निफिकंट ऍक्शन नाही. त्यानंतर आपण पाहिलं की अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन, ब्रोंको डायलेटेशन ते करतील, इंटेस्टाइनल पेरिस्टालसिस कमी करतील, डेट्रुजल ब्लॅडर मसल रिलॅक्स करतील आणि त्याचप्रमाणे स्पिंक्टर जे आहे इंटेस्टाइन आणि ब्लॅडरचे ते कॉन्स्ट्रिक्ट करतील. ओके. तर कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन हे अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि
स्मूथ मसल रिलॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, ब्रॉन्कोडायलेटेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ते अस्थमात यूज होतात. इंटेस्टायनल स्मूथ मसल रिलॅक्स ते करतात, त्यामुळे कोलिकी ॲब्डोमिनल पेन मध्ये आपण ते यूज करू शकतो. त्याचप्रमाणे ते युरिनरी रिटेन्शन करतात, त्यामुळं ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मध्ये आपण ते यूज करू शकतो. तर हे स्मूथ मसलशी रिलेटेड आहे. त्यानंतर आपण पाहिलं ग्लॅन्डचं, तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स इनहिबिट सिक्रेशन फ्रॉम व्हेरियस ग्लॅन्ड, सलायव्हरी, लॅक्रिमेशन, स्वेटिंग, ट्रक्युब्रॉन्कियल, लॅक्रिमल अँड ऍसिड सिक्रेशन डिक्रीज होतं. त्यामुळं पेप्टिक अल्सरमध्ये आपण ते यूज करतो. ओके. आणि या अँटीकोलिनर्जिक ड्रगमुळे काही साईड इफेक्टही होतात, जसं ड्रायनेस ऑफ माउथ, ड्रायनेस ऑफ आईज, ब्लरिंग ऑफ विजन. ओके. तर त्यानंतर स्वेटिंग इनहिबिट होते. ओके. सो ड्रायनेस ऑफ स्किन होतं. तर हे झालं ग्लॅन्डचे सिक्रेशन डिक्रीज करणारी ऍक्शन. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहेत, आपण पाहिलं होतं की जे आयवर त्यांची काय ऍक्शन आहे. तर मिड्रायसिस करतात ते, पॅसिव्ह टाईपचा मिड्रायसिस अँटीकोलिनर्जिक ड्रग करतात. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्ली जे आपण त्याला म्हणतो ते करतात. विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट. ओके. अँटीकोलिनर्जिक ड्रग इंट्राओक्युलर प्रेशर वाढवतात बाय इनहिबिटिंग ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग ग्लाउकोमामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. अँड ग्लाउकोमा कोणती म्हणजे घ्यायची? काचबिंदू. ओके. वन डे सारडी. वन डे सारडी. हा, त्याच्या ओके. तुमचं मायक्रोफोन कोणाच तरी चालू झालाय. तर हे आय रिलेटेड ऍक्शन हे आपण पाहिलेले आहेत. तर व्हेरियस ऍक्शन्स आपण पाहिलेले आहेत अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या. म्हणजे आपण हार्टवरची ऍक्शन पाहिली, ब्लड व्हेसलवरची ऍक्शन पाहिली. ओके. त्यानंतर स्मूथ मसलवरच्या ऍक्शन पाहिल्यात. ओके. ग्लँड्सवरच्या ऍक्शन पाहिल्यात, आयवरची ऍक्शन्स पाहिलेली आहे. तर ओव्हरऑल आपण अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन्स पाहिलेले आहेत. तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला पार्ट मी डिस्कस केलाय. आता अँटीकोलिनर्जिक ड्रगचे एक्झाम्पल कोणते? ओके. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग हे अँटीकोलिनिस्टरेज ड्रग बरोबर कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. अँटीकोलिनिस्टरेज ड्रग हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे, इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग आहेत. त्यामध्ये फायझोस्टिगमिन, निओस्टिगमिन, पायरिडोस्टिगमिन, रिव्हर्स्टिगमिन सारखे ड्रग येतात. आणि अँटीकोलिनर्जिक हे पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहे. त्यामध्ये ॲट्रोपिन आणि ॲट्रोपिनला सबस्टिट्यूट म्हणून असणारे काही ड्रग आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये ॲट्रोपिन नावाचा ड्रग जो आहे तो प्रोटोटाइप आहे. तर आपण ॲट्रोपिन मेन डिस्कस करणार आहोत आणि त्याबरोबर बाकीचे जे ड्रग आहेत ते पाहणार आहोत. तर अँटीकोलिनर्जिक ड्रगचं क्लासिफिकेशन आता मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ह्या अँटीकोलिनर्जिक टॉपिकमध्ये किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगचा जो टॉपिक आहे त्यात एक डिफिकल्ट पार्ट काय आहे की क्लासिफिकेशन. खूप सारे ड्रग आहेत अँटीकोलिनर्जिक अवेलेबल. ओके. तुम्हाला काही ड्रगचे नावं माहीत असतील, ते क्लासिफिकेशन कसं लक्षात ठेवायचं, सगळ्यात मोठा टास्क तो आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की हे क्लासिफिकेशन कशावर डिपेंड्स आहे. तर हे क्लासिफिकेशन डिपेंड्स आहे सोर्सवर. तर काही अँटीकोलिनर्जिक ड्रग हे नॅचरली ऑप्टेंड होतात प्लांट सोर्स पासून, म्हणून त्याला नॅचरल ड्रग म्हणतात. त्या नॅचरल ड्रगला मॉडीफाय करून काही सेमी सिंथेटिक ड्रग मार्केटमध्ये आले, तर काही सेमी सिंथेटिक ड्रग आहेत. आणि तिसरा ग्रुप जो आहे अँटीकोलिनर्जिक ड्रगचा तो सिंथेटिक आहे. ओके. सिंथेटिक म्हणजे जे लॅबोरेटरीमध्ये तयार केले जाणारे अँटीकोलिनर्जिक ड्रग. तर अँटीकोलिनर्जिक ड्रगचे तीन ग्रुप जे आहेत, काही नॅचरल कंपाऊंड आहेत, काही सेमी सिंथेटिक आहे, काही सिंथेटिक आहे. तर हे तीन डिव्हिजन आहे, नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक, डिपेंडिंग ऑन द. एक मिनिट हा. स्टार्ट करूया. तर अँटीकोलिनर्जिक ड्रगचे तीन ग्रुप आहेत, नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक. तर नॅचरल मध्ये दोन ड्रग आहेत जे प्लांट सोर्स पासून ऑप्टेन होतात. त्या ड्रगची नाव आहे ॲट्रोपिन आणि हायोसिन. ऐकलंय तुम्ही? यस. ॲट्रोपिन पण ऐकलंय, हायोसिन हो. पण ऐकलंय. हायस्ट ब्युटिल ब्रोमाइड बसकोपॅन मध्ये येतो.
ओके, बस्कोपॅन, हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. तर आता हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड हे ड्रग सेमी सिंथेटिक याच्यात येतं. मी तुम्हाला आता क्लासिफिकेशन सांगतो. हो. तर नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक असे तीन ग्रुप आहेत. नॅचरल मध्ये आयट्रोपिन आहे, हायोसिन आहे. हायोसिनला अजून एक नाव आहे, स्कोपेलामाइन. ओके, स्कोपेलामाइन, स्कोपोलामाइन हे हायोसिनचं अजून एक नाव आहे. त्यानंतर सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह जे आहेत, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह ते नॅचरल कंपाऊंडचं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे नॅचरल कंपाऊंडला थोडं चेंज करून ते डिराईव्ह केले, म्हणून त्यांना नाव दिले सेमी सिंथेटिक. मग ॲट्रोपिनचं मॉडिफिकेशन करून ॲट्रोपिन मिथोनायट्रेट अवेलेबल झालेला आहे. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, थायोट्रोपियम ब्रोमाइड, होमॅट्रोपिन हे ॲट्रोपिनचे मॉडिफिकेशन आहे. ओके. तर सेमी सिंथेटिक मध्ये ॲट्रोपिन मिथोनायट्रेट आहे, होम ॲट्रोपिन आहे, त्यानंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड आहे, आणि हायोसिनचं हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. तर तुम्ही जे बस्कोपॅन आता सांगितलं ते हायोसिनचा मॉडिफाईड फॉर्म हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. हा सेमी सिंथेटिक फॉर्म आहे. तर हायोसिन हा एक ड्रग अवेलेबल आहे मार्केटमध्ये, आणि हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड हा एक ड्रग अवेलेबल आहे. तर हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड हा नॅचरल हायोसिनचा मॉडिफिकेशन आहे, आणि तो सेमी सिंथेटिक ग्रुपमध्ये येतो. तर नॅचरल हे दोन आहेत, ॲट्रोपिन, हायोसिन, आणि त्याचं मॉडिफिकेशन सेमी सिंथेटिक कम डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामध्ये ॲट्रोपिन मिथोनायट्रेट, होम ॲट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आणि हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. तर यापैकी कोणते ड्रग, इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम ब्रोमाइड ऐकलंय तुम्ही? ऐकले. पुढे यूज होतात? इप्राट्रोपियम विथ साल्ब्युटामॉल यूज होतं नेब्युलायझेशन मध्ये, आणि ट्रायोट्रोपियम पण आहे. इप्राट्रोपियम शॉर्ट ऍक्टिंग आहे, ट्रायोट्रोपियम लॉंग ऍक्टिंग आहे. ओके. तर ते हम्म. अस्थमामध्ये यूज होतात. ओके, इनहेलेशनल रूटने. ओके, ठीक आहे. हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड हे आपण अँटीस्पाझमोटिक म्हणून यूज करतो. ओके. इंटेस्टायनल पेन असेल तर बस्कोपॅनचं इंजेक्शन आपण यूज करतो. होमॅट्रोपिन हे जे मिड्रेटिक म्हणून यूज होतं. तर हे काही युजेस आपल्याला त्याच्याविषयी मी जस्ट सांगितले आहे. ओके. हायोसिन किंवा स्कोपेलामाइन हा ड्रग मोशन सिकनेस मध्ये आपण यूज करतो. मोशन सिकनेस म्हणजे ट्रॅव्हलिंग ड्युरिंग, सॉरी, वोमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. ओके, मोशन सिकनेस. ओके. त्यामध्ये आपण हायोसिन यूज करतो, किंवा आपण प्रोमिथॅझिन एक यूज करतो. ओके. ऐकलंय प्रोमिथॅझिन, अव्होमाइन टॅबलेट? येस सर. तर अव्होमाइन टॅबलेटमध्ये अव्होमाइन 25 mg याच्यामध्ये प्रोमिथॅझिन आहे. तर प्रोमिथॅझिन हा ऍक्च्युली अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे. कोणता आहे? अँटी हिस्टॅमिनिक. हा फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे, आणि फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक ड्रगला एक प्रॉपर्टी असते, ऍडिशनल ऍक्शन असते, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिकला ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते. ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते, आणि ह्या अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळं प्रोमिथॅझिन मोशन सिकनेस मध्ये यूज होतो. तर मोशन सिकनेस मध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग किंवा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे ते कसे इफेक्टिव्ह आहेत ते आपण नंतर जाणून घेणार आहोत. तर हायोसिन किंवा प्रोमिथॅझिन आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करतो. आता तिसरा जो ग्रुप आहे, सिंथेटिक. ओके. सिंथेटिक कंपाऊंड. आता सिंथेटिक कंपाऊंड हे लॅबोरेटरीमध्ये तयार होतात, आणि सिंथेटिक कंपाऊंडचे चार ग्रुप पडलेले आहेत. सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्या चार ग्रुपमध्ये डिवाइड झाले, डिपेंडिंग ऑन द प्रिडॉमिनंट ऍक्शन. आता आपल्याला माहिती आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग स्मूथ मसल रिलॅक्शन ऍक्शन आहे त्यांना, म्हणजे ते स्पाझम कमी करतात. अँटी ते सिक्रिशन कमी करतात. अँटीकोलिनर्जिक ड्रग त्यांना अँटी सिक्रेटरी ऍक्शन आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग मिड्रायसिस करतात, ते आपण पाहिलेलं आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रगला ब्लॅडरवर युरिनरी रिटेन्शन नावाची ऍक्शन आहे. तो काही ड्रग सिलेक्टिव्हली ब्लॅडरवर ऍक्ट होतात. ओके.
आणि त्याचप्रमाणे आता CNS ऍक्शन जी आहे अँटीकोलिनर्जिक ड्रगची, ती एक तर मोशन सिकनेस मी तुमच्याशी डिस्कस करणारच आहे नंतर. आणि अजून एक CNS ऍक्शन आहे की त्यांना पार्किन्सोनिझम मध्ये पण ते इफेक्टिव्ह आहे, तर अँटी पार्किन्सोनियन ऍक्शन आहे. तर सिंथेटिक ड्रग्स हे 4 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. ओके. पहिला ग्रुप आहे अँटी सिक्रिटरी अँटी स्पाझमोटिक, दुसरा ग्रुप आहे मिड्रॅटिक, तिसरा ग्रुप आहे वसाइको सिलेक्टिव्ह आणि चौथा ग्रुप आहे अँटी पार्किन्सोनियन. तर सिंथेटिक कंपाऊंड हे 4 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. पहिला ग्रुप आहे अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक, दुसरा ड्रग आहे मिड्रॅटिक, तिसरा ग्रुप आहे वसाइको सिलेक्टिव्ह आणि चौथा ग्रुप आहे अँटी पार्किन्सोनियन. ओके. इथपर्यंत पाठ लक्षात आलं तुमच्या? सिंथेटिक कंपाऊंडचे 4 डिव्हिजन. ओके. Yes, येस sir. सर. आता हे यामधले ड्रग आता लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आता यामध्ये पहिला जो ग्रुप आहे अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक, यात जास्त ड्रग आहे. ते त्यातले काही लक्षात ठेवू शकता आपण. कोणकोणते ड्रग आहेत? आता अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक परत 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतो, क्वाटर्नरी कंपाऊंड आणि टर्शरी कंपाऊंड. टर्शरी कंपाऊंड ह्या लिपिड सोल्युबल असतात आपल्याला माहिती आहे, आणि क्वाटर्नरी लिपिड इनसोल्युबल असतात. तर अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक मध्ये काही क्वाटर्नरी कंपाऊंड आहे, काही टर्शरी कंपाऊंड आहे. क्वाटर्नरी कंपाऊंड खूप सारे आहे. त्यामध्ये प्रोफेनथॅलिन आहे, ऑक्सिफिनोनियम आहे. ओके. त्यामध्ये क्लिडिनियम आहे, सायमेट्रोपियम ब्रोमाइड आहे, आयसोप्रोपॅमाइड आहे आणि ग्लायकोपायरोलेट आहे. आता हे नावं थोडे अवघड आहे लक्षात ठेवायला. ह्या क्लासिफिकेशन मधला आता डिफिकल्ट पार्ट चालू झालेला आहे. तर क्वाटर्नरी कंपाऊंड मध्ये कोणकोणते आहेत? प्रोपॅनथेलिन, ऑक्सिफिनोनियम, क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड, आयसोप्रोपॅमाइड, ग्लायकोपायरोलेट. ओके. अजून एक ड्रग 7th एडिशन मध्ये होता ना, त्याच्या नवीन एडिशन मधून काढला येतो. तो ड्रग होता पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड. तर तो पण ड्रग मी इथं सांगतोय कारण मला त्याचं एक निमोनिक तुम्हाला क्वाटर्नरी कंपाऊंडचं डिस्कस करायचं आहे. क्वाटर्नरी कंपाऊंड मध्ये 5 ते 6 ड्रग आहे. हे कसे लक्षात ठेवायचे क्वाटर्नरी कंपाऊंड? तर आपल्याला घरामध्ये आपण POP करतो, बरोबर आहे, सिलिंगला. तर POP ऑफ सिलिंग इज गुड. ओके. हे निमोनिक आहे. क्वाटर्नरी अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक ड्रग लक्षात ठेवायला POP. मग प्रोपॅनथेलिन, ऑक्सिफिनोनियम आणि पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड. सिलिंग, सी फॉर 2 ड्रग आहे, क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड. रिसेंटली आलेला आहे हा सायमेट्रोपियम ब्रोमाइड. इज गुड, आय फॉर आयसोप्रोपॅमाइड and G for glycopyrrolate. So POP of ceiling is good is the mnemonic to remember quaternary compound. ओके. आता टर्शरी कंपाऊंड जे आहेत, ओके, त्यामध्ये टर्शरी कंपाऊंड मध्ये एक डायसायक्लोमाइन आहे, व्हॅलिथामेट आहे आणि पायरेन्झिपाइन आहे. तर ते कसे लक्षात ठेवायचे? तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज नावाचे एक कंडिशन असते. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PVD, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. P फॉर मग पायरेन्झिपाइन, V फॉर व्हॅलिथामेट आणि D फॉर डायसायक्लोमाइन. तर डायसायक्लोमाइन सर्वांनाच माहिती आहे, सायक्लोपाम नावाच्या टॅबलेट मध्ये तो डायसायक्लोमाइन असतो अलॉंग विथ एनसेन. तर डायसायक्लोमाइन सर्वांना माहित आहे, तो अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे आणि अँटीस्पाझमोटिक म्हणून जास्त यूज होतो. त्याचप्रमाणे व्हॅलिथामेट आणि पायरेन्झिपाइन. तर पायरेन्झिपाइन ऍज अ अँटी सिक्रेटरी म्हणून पेप्टिक अल्सर मध्ये पहिला यूज होत होता, आता यूज करत नाही कारण आता प्रोटॉन पंप इनहिबिटर अवेलेबल आहेत, ते बेस्ट आहेत. ओके. त्यामुळे ते आपण प्रेफर करतो. किंवा जर कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे तर H2 अँटॅगोनिस्ट आहे. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग ऍज सच आता पेप्टिक अल्सर मध्ये आपण रेअरली यूज करतो. ओके. तर हे झाले अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक. तर क्वाटर्नरी कंपाऊंड आणि टर्शरी कंपाऊंड असे 2 ग्रुप आहे. क्वाटर्नरी कंपाऊंड POP ऑफ सिलिंग इज गुड, प्रोपॅनथेलिन, ऑक्सिफिनोनियम, पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड, क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड, आयसोप्रोपॅमाइड आणि ग्लायकोपायरोलेट.
टर्शरी कंपाऊंड पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, पायरेन्झिपाइन, व्हॅलिथामेट आणि डायसायक्लोमाइन. ओके. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे मिड्रॅटिक. मिड्रॅटिक मध्ये दोन ड्रग सिंथेटिक मध्ये येतात, त्यात येतं सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकॅमाइड. सिटी स्कॅन असतो ना, तर तसं सिटी लक्षात ठेवायचं, सिटी. ओके, सिटी स्कॅनचा सिटी, सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकॅमाइड, हे मिड्रॅटिक आहे. ओके. अजून मिड्रॅटिक कोणते? हे ऍट्रोपिन आपण मिड्रॅटिक म्हणून यूज करतो, तो नॅचरल कंपाऊंड मधला आहे. आणि सेमी सिंथेटिक मधला होमॅट्रोपिन आपण मिड्रॅटिक म्हणून यूज करू शकतो. तर ऍट्रोपिन, होमॅट्रोपिन, आणि सिंथेटिक मधला सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकॅमाइड. ओके. व्हसायको सिलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्टिव्ह ऍक्शन कशावर असेल? व्हसायको सिलेक्टिव्ह ब्लॅडर. स्मूथ मसल, ब्लॅडर. 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 मसल्स ऑफ ब्लॅडर. वेस्ट. ओके. स्मूथ मसल्स ऑफ ब्लॅडर. ओके. ओके. स्मूथ मसल्स ऑफ ब्लॅडर. ते स्मूथ मसलला काय करतात? ब्लॅडरचे स्मूथ मसल काय होतात? रिलॅक्स. रिलॅक्स होतात. ओके. तर व्हसायको सिलेक्टिव्ह ड्रग कसे लक्षात ठेवायचे? ओके. तर ब्लॅडरला स्मूथ मसल रिलॅक्स करता म्हणून सॉफ्ट ब्लॅडर. ओके. तर ब्लॅडर मधला डर लक्षात ठेवायचा आणि सॉफ्ट रिलॅक्स करता म्हणून सॉफ्ट. ओके. तर कोणकोणते ड्रग आहे पहा? सोलिफेनासिन, एस फॉर, ओ फॉर ऑक्सीब्युटिनिन, एफ फॉर फ्लेवोक्झेट, टी फॉर टोलटेरोडिन. सॉफ्ट वरून चार नावं लक्षात येत आहे पहा: सोलिफेनासिन, ऑक्सीब्युटिनिन, फ्लेवोक्झेट, टोलटेरोडिन. ओके, टोलटेरोडिन. सॉफ्ट ब्लॅडर, डर वरून डेरिफेनासिन, डेरिफेनासिन. ओके, डेरिफेनासिन. तर व्हसायको सिलेक्टिव्ह ड्रग लक्षात येतील तुम्हाला सॉफ्ट ब्लॅडर नावाच्या निमोनिक वरून. ओके, सॉफ्ट ब्लॅडर. ओके. ब्लॅडर मध्ये फक्त डर वरून लक्षात ठेवायचं, सॉफ्ट, SOFT, सोलिफेनासिन, ऑक्सीब्युटिनिन, फ्लेवोक्झेट, टोलटेरोडिन, आणि ब्लॅडर डर वरून डेरिफेनासिन. त्यापैकी कोणता ड्रग ऐकलाय का तुम्ही? डेरिफेनासिन, तर सोलिफेनासिन. फ्लॉक्झेट. डेरी फ्लॉक्झेट. फ्लेऑक्झेट ऐकलंय. ओके. कशात यूज करतात असं काही? UTI. डेरिफेनासिन UTI. युरिन रिटेन्शन, युरिन रिटेन्शन. ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर साठी यूज करतात. युरिनरी इनकॉन्टिन्स. ओके, युरिनरी इनकॉन्टिनन्स. ओके. ओके. आता यांना म्हणजे आता हे पहा, ऍट्रोपिन नावाचा ड्रग आपल्याकडे अवेलेबल आहे अँटीकोलिनर्जिक, मग बाकी ड्रगची गरज काय आहे? बरोबर आहे. एवढे सारखे ड्रग आहेत दुसरे, मग ऍट्रोपिन असताना बाकीचे ड्रग काय आहे? तर बाकीच्या ड्रगचे ऍडव्हान्टेजेस आहे. आता ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस नाही करत. ओके, म्हणजे हे वसायको सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे मस्कुरेनिक रिसेप्टर खूप ठिकाणी आहेत, पण हे जास्त करून ब्लॅडरवरचे मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ओके, म्हणून त्याला वसायको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक म्हटलंय. आता ऍट्रोपिन अस्थमात आपण यूज करत नाही, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड करतो. का ऍट्रोपिन नाही करत? कारण ऍट्रोपिन हा इन्हेलेशनल रूटने अवेलेबल नाहीये. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड इन्हेलेशनल रूटने अवेलेबल आहे. बरोबर आहे. तर याच्यामुळं आपण आता बेसिकली ऍट्रोपिन ला अल्टरनेटिव्ह म्हणून बाकी अँटीकोलिनर्जिक ड्रग असतील आणि त्याचं जर काही ऍडव्हान्टेज असेल तर आपल्याला ते प्रेफर केलेलं चांगलं आहे पेशंट पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून खूप सारे अँटीकोलिनर्जिक ड्रग आता मार्केटमध्ये आले. तर ह्या सगळ्या ड्रगला, ऍट्रोपिन सोडून बाकीच्या ड्रगला अजून एक नाव दिलंय, ऍट्रोपिन सबस्टिट्यूट. ऍट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणजे ऍट्रोपिन सबस्टिट्यूट हा जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला ऍट्रोपिन सोडून बाकीच्या ड्रग विषयी लिहायचं आहे, ऍट्रोपिन सबस्टिट्यूट. ओके. अँटीकोलिनर्जिक आला तर सगळेच लिहायचे, पण ऍट्रोपिन सबस्टिट्यूट आला तर ऍट्रोपिन सोडून बाकीचे अँटीकोलिनर्जिक ड्रग्सला आपण ऍट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणतो, ऍट्रोपिनला सबस्टिट्यूट म्हणून. लक्षात आलं? तर व्हसायको सिलेक्टिव्ह मध्ये सॉफ्ट ब्लॅडर निमोनिक आहे. अँड चौथा ग्रुप आहे अँटी पार्किन्सोनियन. तर एक लक्षात घ्या, पार्किन्सोनिझम साठी ड्रग ऑफ चॉईस हा सर जी, लिओडोपा. लिओडोपा. हेलो ओके, लिओडोपा आहे. परंतु सर जी. यस, हॅलो हा बोला. सर जी, तुम्ही म्हणतात आठवण आठवण आपण हे देऊ शकत नाही कसं? अं, अं, इनहेलेशनल.
इनहेलेशनल वाफ घेत नाही का? काय? तर ऍट्रोपिन मेथोनायट्रेट इनहेलेशनल रूटने देतात. इनहेलेशनल हा, रूट ॲट्रोपिन मिथोनायट्रेट. तुम्ही हो. म्हणता देऊ शकत. नाही नाही, एक मिनिट. ॲट्रोपिन मिथोनायट्रेट देतात, मी ॲट्रोपिन म्हणलंय. ॲट्रोपिन हा ड्रग आणि ॲट्रोपिन मिथोनायट्रेट हा ड्रग वेगळा आहे. ॲट्रोपिन मिथोनायट्रेट आपण जे म्हणतो ना, तो वेगळा आहे आणि ॲट्रोपिन वेगळा आहे. जो बेसिक मेन ड्रग कोणता आहे? ॲट्रोपिन आहे. ॲट्रोपिन आता हे पहा, हा जो आहे ॲट्रोपिन, आणि हा ॲट्रोपिन मिथोनायट्रेट हा वेगळा आहे. इनहेलेशनल रूटने तुम्ही कसं, इनहेलेशनल प्रिपरेशन मीटर डोस इनहेलर अवेलेबल आहे का ॲट्रोपिन मिथोनायट्रेटचा? तुमचं काय म्हणणं आहे मला ते लक्षात, म्हणजे ॲट्रोपिन मिथोनायट्रेटचा इनहेलेशनल रूटने यूज होतो असं म्हणताय तुम्ही? आता नाही होत सर, आधी व्हायचं. नाही नाही, म्हणजे ॲट्रोपिन मिथोनायट्रेटचा व्हायचं का प्लेन ॲट्रोपिनचा व्हायचं? मिथोनायट्रेट प्लेनचा नव्हतं. मग तुमचं क्वेश्चन काय आहे की तुम्ही जे ॲट्रोपिन म्हणताय ना, तो ॲट्रोपिन मिथोनायट्रेट असू शकतो, मिथोनायट्रेट. प्लेन ॲट्रोपिन नसेल. ओके. म्हणजे प्लेन ॲट्रोपिन आणि ॲट्रोपिन मिथोनायट्रेट मध्ये फरक आहे. म्हणजे ॲट्रोपिन आपण त्याला ॲट्रोपिनच म्हणतो रफ भाषेमध्ये, कारण पुढचं वाक्य आपण बोलत नाही. आता हायोसिन आहे, हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड वेगळा आणि प्लेन हायोसिन वेगळा. अलग लक्षात. तर ॲट्रोपिन मिथोनायट्रेट यूज केला जात असेल आधी, परंतु मला मीटर डोस इनहेलर त्याचे अवेलेबल आहे का, तुम्ही नेबुलायझेशनच्या नाही नाही, नाही अवेलेबल. माध्यमातून यूज करायचे? नेब्युलायझेशन. नेबुलायझेशन, ओके. हो. हा, नेबुलायझेशनच्या माध्यमातून यूज करायचे. जसं आता ॲड्रिनॅलिन आहे, ते पण नेबुलायझेशननी काही वेळ फिजिशियन्स देतात, बरोबर आहे. पण आपण कोणते यूज करतो? बाय मीटर डोस इनहेलर, जे पंपच्या अवेलेबल आहे पंपमध्ये. तर कोणते ॲड्रिनर्जिक ड्रग अवेलेबल आहे? साल्ब्युटामॉल, साल्मेट्रॉल, बरोबर. तर नेबुलायझेशन मध्ये ॲड्रिनॅलिनचं सोल्युशन आपण यूज करतो, बरोबर आहे. पण ॲज सच ते प्रिपेअर्ड, म्हणजे आता ॲड्रेनालिन इन्हेलेशनल रूटने द्यायचा म्हणला तर नेबुलायझेशनच्या माध्यमातून जे मशीन आहे त्याच्या थ्रू आपण देऊ शकतो. पण असं त्याचं पंप किंवा रोटा इनहेलर अवेलेबल आहे का ॲड्रेनालिनचा? नाही. नाही. आता मला असं वाटतं, मला आता ॲट्रोपिन मिथोनायट्रेट तुम्ही जे म्हणता आहे, तुम्ही जो पाहिलेला आहे यूज, तर तो नेबुलायझेशनच्या माध्यमातून होता की मीटर डोस इनहेलर म्हणजे पंपच्या माध्यमातून होता? नेब्युलायझेशन. नेबुलायझेशन, ओके. आता पण होतोय यूज नाही नाही, जुने फिजिशियन काय करतात. ॲट्रोपिन, ओके. म्हणजे आता कसं आहे, नेबुलायझेशनच्या याच्यामध्ये काय आहे, तो सोल्युबल फॉर्म मध्ये असलेला ड्रग आपण त्यात देतो, ट्यूब मध्ये टाकतो, त्या जिथं ड्रग रिझर्वायर आहे त्यात आपण टाकतो. जसं साल्ब्युटामॉल देतो तसंच ॲड्रिनॅलिन देतात, तसंच ॲट्रोपिन मिथोनायट्रेट देत असतील. ओके. तर मी पण सर्च करतो, मला अजून म्हणजे मला प्लेन ॲट्रोपिन यूज करत नाही एवढं माहित आहे. ॲट्रोपिन मिथोनायट्रेट विषयी बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. मग जर इप्राट्रोपियम टायोट्रोपियम यूज करत असेल तर मे बी ॲट्रोपिन मिथोनायट्रेट विषयी डिटेलमध्ये म्हणजे आत्ताच्या तर बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. आपण सर्च करूया. मीटर डोस इनहेलर तर अवेलेबल नाही इतकं तर मला माहित आहे. ठीक आहे. हो नाही. नाही. आलं का लक्षात तुमचा जो क्वेश्चन होता कोणाचा होता, कोणत्या सरांनी मला आता विचारला होता? संजय सर ना? संजय सर, संजय. हा. लक्षात आलं ना सर? संजय सर, ऑनलाईन आहे का नाही? आवाज जातोय का माझा? आवाज येतोय ना? आवाज येतोय सर. ओके येतोय सर, येत. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, ओके ओके. ते म्यूट असतील बहुतेक, हां. ठीक. तर लक्षात आलं ना, ॲट्रोपिन मिथोनायट्रेट मे बी इनहेलेशनल रूटनी तुम्ही यूज केला असेल, पण ॲट्रोपिनचं प्रिपरेशन नाही आहे. ओके. तर आता लास्ट जो अँटी पार्किन्सोनियन जे आहे, अँटी पार्किन्सोनियन, तर अँटी पार्किन्सोनियन पॉइंट ऑफ व्ह्यू काही अँटी कोलिनर्जिक ड्रग यूज होतात. कोणते यूज करतात? जे ब्लड ब्रेन बॅरियर चांगलं क्रॉस करतात, कारण पार्किन्सोनिझम मध्ये आपल्याला सेंट्रल ऍक्शन पाहिजे. तर एक लक्षात घ्या, पार्किन्सोनिझम आजार जो आहे, दोन प्रकारचे पार्किन्सोनिझम आहेत. एक आहे इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम, ज्याचं एक्झॅक्ट कॉज माहीत नाही, आणि तो जे ब्रेन मधले डोपामिनर्जिक न्यूरॉन आहेत
त्याचं डिजनरेशन झाल्यामुळं होतो. आणि त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लिओडोपा. बरोबर. लिओडोपा हा ड्रग ऑफ चॉईस आहे. परंतु काही पार्किन्सोनिझम जे ड्रगच्या साईड इफेक्टमुळे होतात, त्याला ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतात. आणि हे कोणते ड्रग ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट करतात? जे ड्रग डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात. कोणते रिसेप्टर? डोपामाइन. तर D2 अँटागोनिस्टिक ड्रग जे आहेत ते ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम करतात. आणि ह्या पार्किन्सोनिझम मध्ये, याला आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतो, त्या पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा उपयुक्त ठरत नाही. कारण डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक असतात. लिओडोपाचं डोपामाइन जरी झालं तर डोपामाइन डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. तर अशा ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम साठी कोणते ड्रग यूज करले जायचे? तर अँटीकोलिनर्जिक ड्रग. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की अँटीकोलिनर्जिक ड्रग्स, these are considered as drug of choice in drug induced पार्किन्सोनिझम. मग कोणते अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करतो जे ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करतात, चांगल्या प्रकारे क्रॉस करतात? तर त्याचं न्यूमोनिक तुम्हाला लक्षात ठेवायचे, ब्लड प्रेशर, बीपी. तर बी फॉर बेन्झहेक्झॉल बायपेरिडीन आणि पी फॉर प्रोसायक्लिडिन. तर बेन्झहेक्झॉल, बायपेरिडीन आणि प्रोसायक्लिडिन. बेन्झहेक्झॉलला अजून एक नाव आहे ट्रायहेक्झिफेनिडिल. कोणतंही लक्षात ठेवा, बेन्झहेक्झॉल लक्षात ठेवा किंवा ट्रायहेक्झिफेनिडिल लक्षात ठेवा. तर हे 3 अँटी पार्किन्सोनियन ड्रग आहे: बेन्झहेक्झॉल, बायपेरिडीन, प्रोसायक्लिडिन. तर हे झालं चौथा ग्रुप. लक्षात आलंय क्लासिफिकेशन? यस सर. ओके. तर परत एकदा रिवाइज करूया आपण. ओके. हे तर तुम्हाला सांगितलं, क्वाटर्नरी कंपाऊंडचं निमोनिक पीओपी ऑफ सिलिंग इज गुड. टर्शरी अमाइन्सचं निमोनिक पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. मिड्रॅटिक कसं लक्षात ठेवायचे? सिटी स्कॅन. वासायको सिलेक्टिव्ह कसे लक्षात ठेवायचे? सॉफ्ट ब्लॅडर. ओके. ओके. आणि अँटी पार्किन्सोनियन कसे लक्षात ठेवायचे? ब्लड प्रेशरचं, बीपी. ब्लड प्रेशर. म्हणजे हे थोडं क्लिक होण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. MCQ ला आला, विच ऑफ द फॉलोइंग इज वासायको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक ड्रग, तर लगेच लक्षात राहील. ओके. ठीक. आता पहा, जे क्लासिफिकेशन आहे तेच मी तुम्हाला परत रिवाइज करतोय. नॅचरल मध्ये आपण कोणते पाहिले? ॲट्रोपिन आणि हायोसिन. हायोसिनचं दुसरं नाव आहे स्कोपेलामाइन. आणि ॲट्रोपिनचं सबस्टिट्यूट, ॲट्रोपिनचं मॉडिफाईड फॉर्म सेमी सिंथेटिक मध्ये ॲट्रोपिन मिथोनायट्रेट, होमॲट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. आणि हायोसिनचा मॉडिफाईड फॉर्म हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. हे सेमी सिंथेटिक मध्ये येतात. सिंथेटिक मध्ये 2 मिनिटं. सिंथेटिक मध्ये मिड्रॅटिक जे आहे ते सायक्लोपेंटोलेट ट्रोपिकामाइड आहे. अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक, क्वाटर्नरी कंपाऊंड आहेत. ओके. पीओपी ऑफ सिलिंग इज गुड. टर्शरी कंपाऊंड पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहेत. ओके. वसायको सिलेक्टिव्ह हे आहेत. सॉफ्ट ब्लॅडर निमोनिक आहे. सोलिफेनासिन, ऑक्सिब्युटिनिन, फ्लेओक्झेट, टोलटेरोडिन आणि डेरिफेनासिन. आणि अँटी पार्किन्सोनिझम, ब्लड प्रेशर म्हणजेच बेन्झहेक्झॉल, बायपेरिडिन आणि प्रोसायक्लिडिन. ओके. लक्षात आलंय क्लासिफिकेशन? यस सर. ओके. ठीक आहे. आता यापैकी कोणते ड्रग तुम्ही यूज करतात डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? सिंथेटिक मध्ये बस्कोपॅन. बस्कोपॅन. ओके. सेमी सिंथेटिक हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. अजून? इप्राट्रोपियम. इप्राट्रोपियम. इप्रियाट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम. ओके. अजून? फ्लॉक्झलेट. ओके. फ्लेओक्झेट यूज करतात. ठीक आहे. आता त्याच्यात डायसायक्लोमाइन खूप कॉमनली. डायसायक्लोमाइन कॉमन. ओके 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 ओके. OBGY मध्ये काही व्हॅलिथामेट वगैरे यूज करतात? हो हो. ते सर्विस सर्वायकल. डायलेटेन्शनल नाही यूज केला तर ओके. व्हॅलिथामेट यूज करतात. व्हॅलेटामेट. ओके. अनेस्थेशिया देताना, GA देताना ग्लायकोपायरोलेट हे ग्लायकोपायरोलेट. येस. येस. सिक्रेशन डिक्रीज करत. सिक्रेशन कमी करतात. ओके ओके.
म्हणजे पहा तुमच्या याच्यातले काही ड्रग आता म्हणजे तुम्ही जे पहा याच्यात आहे आता ऑप्टम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला नसेल माहीत, त्यातले काही तुम्ही फुमाइड ओके फुमाइड आय सायक्लोपेन ड्रॉप कोणता फुमाइड ओके ॲट्रॉपिन आय ड्रॉप ॲट्रोपिन आहे त्याच्यात ओके ते कशात रिफ्रॅक्टिव्ह एरर साठी काहीतरी वापरतात हुमाइड. ओके रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग ओके. तर त्यात अजून दुसरे होमॅट्रोपिन सायक्लोपेंटोलेट ट्रोपिकामाइड हे पण मिड्रॅटिक आहेत. ठीक आहे म्हणजे तुम्हाला काही ड्रग्स त्याच्याविषयी माहीत आहे त्यामुळे क्लासिफिकेशन आलं तर तुम्ही ब्लँक नाही राहणार. बाकीचे ड्रग हळूहळू आठवतील कारण क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट आहे. त्याला मी थोडा जास्त वेळ त्यासाठी दिलाय. तुम्ही एकदा वाचा ते त्यावेळेनंतर तुम्ही लिहून काढा लक्षात राहील. आता क्वेश्चन मध्ये काय येतं की क्लासिफाय अँटीकोलिनर्जिक ड्रग राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन युजेस ऍडव्हर्स इफेक्ट 7 मार्कच्या क्वेश्चनला तेवढं येतात. फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स जनरली लॉंग क्वेश्चन मध्ये विचारत नाही, परंतु फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स माहीत असतील तर युजेस लक्षात राहतील. फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स माहीत असतील तर ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात राहतील. फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स माहीत असतील तर कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे ते लक्षात येऊ शकतं. म्हणून फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स तुम्हाला थरली माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तर क्वेश्चन काय विचारलं ते पण फार महत्वाचं असतं. कधी कधी युजेस विचारलेले असतात तिथं फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स लिहित बसता कॅन्डिडेट. समजा आता आपलं हार्टवरची ऍक्शन काय आहे? तर टॅकिकार्डिया इन्क्रीज एव्ही कंडक्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, पण तुम्हाला युजेस विचारलेली. मग आपण ऍट्रोपिन कुठे यूज करू शकतो? व्हॅगल ब्रॅडिक म्हणजे ब्रॅडिकार्डियाची केस असेल तर आपण यूज करू शकतो. असं तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर काय क्वेश्चन विचारलं ना ते 5 मिनिटं आधी पेपर दिल्यानंतर त्याचं थोडं अवलोकन करून मग अँसर लिहायचा ट्राय करायचं. आता आपण बाकीच्या गोष्टी पण पाहणार आहोत. फार्मेकोलॉजिकल इफेक्टच्या आधी सोर्स आणि केमिस्ट्री एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. त्यात तुम्हाला माहिती आहे ऍट्रोपिन आणि हायोसिन हे दोन्ही हे नॅचरल कंपाऊंड आहे, ते प्लांट पासून डिराईव्ह होतं. तर ऍट्रोपिन जो आहे तो ऍट्रोपिन हा ऍट्रोपा बेलाडोना किंवा धतुरा स्ट्रॅमोनियम प्लांट पासून डिराईव्ह होतो. आपण त्यामुळे पाहिलं की ऍट्रोपिन पॉइझनिंग असेल किंवा बेलाडोना पॉइझनिंग असेल तर धतुरा पॉइझनिंग असेल तर ड्रग ऑफ चॉईस काय? आयसिस्टिक फायझोस्टिगमिन. व्हेरी गुड. तर ऍट्रोपिया म्हणजेच त्याला त्याचं रिझन काय ऍट्रोपिन हा बेलाडोना प्लांट किंवा धतुरा प्लांट पासून ऑप्टेन होतो. त्यामुळं त्याचं आन्सर जे आहे ऍट्रोपिन बेलाडोना आणि धतुरा पॉइझनिंग त्याचं ट्रीटमेंट सेम आहे. ओके. हायोसिन हा पण प्लांट सोर्स पासून ऑप्टेन होतो. हायोसायमस नायगर एक्झाम मध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. बाकी सेफी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह जे आहे ते याचं मॉडिफिकेशन करून आलेले आहे ऍट्रोपिन आणि हायोसिनचं, आणि काही लॅबोरेटरीमध्ये सिंथेटिकली ऑप्टेन झालेले आहेत. सम आर टर्शरी कंपाऊंड सम आर क्वाटर्नरी कंपाऊंड. टर्शरी कंपाऊंड लिपिड सोल्युबल आहे, क्वाटर्नरी कंपाऊंड लिपिड इनसोल्युबल आहे. त्यामुळे क्वाटर्नरी कंपाऊंड हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही हे तुम्हाला माहित आहे. तर डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही. फार्मेकोकायनेटिक पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. मेजॉरिटी लॉंग क्वेश्चन मध्ये फार्मेकोकायनेटिक पार्ट विचारलेला नसतो. एमसीक्यू किंवा काही महत्वाचे पॉईंट आहे किंवा क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपल्याला काही पिक्युलर पॉईंट महत्वाचे जे ड्रग यूज करताना लागतात ते थोडं माहित असणं गरजेचं आहे. पण एक्झाम मध्ये फार्मेकोकायनेटिक ऍज सच कोणी विचारत नाही. फार्मेकोकायनेटिक्स मध्ये आपण ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कसं होतं ते पाहणार आहोत. तर मी डिस्कस करत आहे, नाही लक्षात राहिलं तरी इट्स ओके. तर ऍब्सॉर्प्शन नॅचरल अल्कोलाइड्स आहेत आणि जे टर्शरी कंपाऊंड्स आहेत ते चांगल्या प्रकारे गटमधून ऍब्सॉर्ब होतात, कंजक्टायवल मेम्ब्रेन पासून ऑप्टेन होतात. ओके. तर काही स्क्रीन पासून पण ऍब्सॉर्ब होतात. त्यात तुम्हाला स्कोपोलामाइन जे आहेत हायोसिनलाच आपण स्कोपोलामाइन म्हणतो, त्याचा ट्रान्सडर्मल पॅच. ओके. पाहिलाय का तुम्ही हायोसिनचा ट्रान्सडर्मल पॅच किंवा स्कोपोलामाइनचा? नाही. नाही. ओके. तर तो इंडियामध्ये अवेलेबल नाहीये ऍज पर के डी त्रिपाठी. पण आता कसं आहे आता अवेलेबल झाला का नाही ते मी सांगू शकत नाही. जे बुक्स नुसार आहे ते मी सांगतोय. तर काही कंट्रीज मध्ये हा हायोसिन किंवा स्कोपोलामाइनचा ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे. तर या ड्रग कुठे यूज होतो ट्रान्सडर्मल पॅचच्या फॉर्म मध्ये? तर हा ड्रग मोशन सिकनेस मध्ये यूज होतो. ओके. मोशन सिकनेस मध्ये हायोसिन
ट्रान्सडर्मल पॅच. ओके, आपल्या याच्यात जास्त करून आपण ओरली यूज करू शकतो हायोसिन इंडियामध्ये मोशन सिकनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा आपण प्रोमिथॅझिन यूज करतो ज्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. तर ट्रान्सडर्मल पॅचचे दोन एक्झाम्पल जर तुम्हाला विचारले की जे ड्रग ट्रान्सडर्मल पॅच मध्ये अवेलेबल आहे, ओके, तुम्हाला माहिती आहे कोणते ड्रग ट्रान्सडर्मल पॅच मध्ये अवेलेबल आहे किंवा आपण देऊ शकतो? निकोटीन पॅच आहे. निकोटीन पॅच. ओके, अजून? ENT. किटोप्रोफ, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रगचे काही पॅच आलेले आहेत. ओके, नॉन स्टिरॉइडल अँटी पेन किलर जे आहेत त्यांचे पण ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहेत. ओके, ट्रान्सडर्मल पॅच त्याचे पण अवेलेबल आहे. एक GTN ग्लिसरॉल GTN. ग्लिसरीन नायट्रोग्लिसरीन त्याचाही ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे. पेंटानिलचा नाही. फेंटॅनिलचं आहे, जे क्रोनिक पेन असेल किंवा कॅन्सर पेन असेल त्याच्यात फेंटॅनिलचे पण पॅच अवेलेबल आहे. जनरली ट्रान्सडर्मल पॅच हे लॉंग ऍक्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो, ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग असते, परंतु ट्रान्सडर्मल रूट हा इमर्जन्सी मध्ये उपयुक्त रूट नाहीये, कारण स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन त्याचा ड्रॉबॅक आहे. तर इमर्जन्सी मध्ये आपण ते प्रेफर करत नाही. ओके, क्वाटर्नरी कंपाऊंडचा जर विचार केला तर 10 ते 30% दिलेल्या डोस पैकी ते ऍब्सॉर्ब होतात क्वाटर्नरी कंपाऊंड, कारण ते लिपिड इनसोल्युबल असतात. ते एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डिस्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर ॲट्रोपिन आणि टर्सरी कंपाऊंड वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी. ओके, सिग्निफिकंट लेवल अचीव इन CNS विथिन 30 मिनिट टू 1 आवर. तर आपल्याला आता क्लिअर झालंय जनरल फॉर्मॅटमध्ये टर्सरी कंपाऊंड लिपिड सोल्युबल असतात. तर टर्सरी कंपाऊंड लिपिड सोल्युबल असल्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करतात. ओके, मग ॲट्रोपिन आहे, स्कोपेलामाइन आहे. ओके, क्वाटर्नरी कंपाऊंड हे लिपिड इनसोल्युबल असतात, त्यामुळं फ्री ऑफ CNS इफेक्ट्स असतात. थेरापेटिक डोसला यूज केले तर त्यांचे CNS ऍडवर्स इफेक्ट दिसत नाही. ओके, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. 50% ॲट्रोपिन मेटाबोलाइज इन द लिव्हर, 50% एक्सक्रीटेड अनचेंज इन द युरिन. ओके, ठीक आहे, म्हणजे 50% ॲट्रोपिनचं मेटाबॉलिझम होतो, 50% ॲट्रोपिन अनचेंज युरिन थ्रू इलिमिनेट होतो. Okay, drugs effective on parasympathetic function declines rapidly in all organs except in the eye. म्हणजे आता हे जे अँटीमस्क्युरेनिक ड्रग आहेत ते दिल्याने हार्ट, स्मूथ मसल्स, ग्लँड्स, ओके, यावर तर ऍक्शन होणार आहे, त्याचप्रमाणे आईवर पण ऍक्शन होणार आहे. तर सर्व ठिकाणचे ऍक्शन रॅपिडली डिक्लाइन होतात, परंतु आय मध्ये ऍक्शन जास्त दिवस राहते. ओके, आयरिस आणि सिलेरी मसलचे ऍक्शन या 3 दिवसापेक्षा जास्त राहू शकतात काही अँटीकोलिनर्जिक ड्रगने, जसं ॲट्रोपिन. ॲट्रोपिन जर आपण डोळ्यात दिला तर त्याची ऍक्शन लगेच सबसाईड होत नाही, काही दिवस राहते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा ॲट्रोपिनचा ड्रॉबॅक आहे. तर आपल्याला तो ड्रॉबॅक मुळे काय होतं ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर चालेल, आता आपण फार्मॅकोडायनेमिक ऍक्शन कडे वळूया. तर ओव्हरऑल तुम्हाला पेरिफेरल जे ऍक्शन्स आहेत ना अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या, ते आता समजलेले आहेत. मी ऑलरेडी सांगितलेले आहेत की हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट येतो. ओके, हार्ट रेट वाढतं, एव्ही कंडक्शन वाढतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं, ब्लड वेसलवर ऍक्शन नाहीये कारण कोलिनर्जिक सिस्टीमच तिथं रिलीज नाही होत, इनर्वेशन नसल्यामुळे ऍसिटिल कोलिन रिलीज होत नाही, त्यामुळे अँटीकोलिनर्जिकचे नाही. स्मूथ मसल रिलॅक्संट आहे ऍक्शन आपण पाहिली. ग्लॅन्डचं सिक्रेशन ते कमी करतात, आयमध्ये मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया करतात, इंट्राओक्युलर प्रेशर वाढवतात. तर ओव्हरऑल फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता कोणते ऍक्शन राहिलेत आपल्या, तर CNS ऍक्शन डिस्कस करायच्या राहिल्यात. तर आपण पहिले CNS ऍक्शन डिस्कस करूया आणि नंतर बाकीचे ऍक्शन डिस्कस करूया. आता याच्यामध्ये प्रोटोटाइप ड्रग हा ॲट्रोपिन आहे, म्हणून ॲट्रोपिनला गृहीत म्हणजे ॲट्रोपिन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत आणि त्याच्याबरोबर बाकी ड्रगचं पण आपण इम्पॉर्टन्स जाणून घेणार आहोत. ॲट्रोपिन सबस्टिट्यूट मध्ये समजा होम ॲट्रोपिन आहे मिड्रॅटिक म्हणून, किंवा सायक्लोपेंटोलेट ट्रोपिकामाइड, त्याचं काय ऍडव्हान्टेज आहे ॲट्रोपिन वर, किंवा इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइडचा ऍडव्हान्टेज काय ॲट्रोपिन वर, ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर पहिले CNS ऍक्शन जे आपण कालच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले नाही, तर ते मी पहिले तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्यानंतर हार्ट, BP, आय, स्मूथ मसल, ग्लँड्स,
चे ऍक्शन पाहिलेले आहे. बॉडी टेम्परेचर एक तुम्हाला सांगायचं राहिले. तर आता आपण पहिले ज्या गोष्टी नाही पाहिल्या, आधी लेक्चरला डिस्कस मध्ये नाही आल्या, ते पण पहिले पाहणार आहोत. तर पहिले CNS ऍक्शन. ओके. तर CNS ऍक्शन काय आहे? आता हे फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स म्हणजेच फार्माकोलॉजिकल इफेक्ट काय आहे, ऍट्रोपिन ऍज ए प्रोटोटाइप म्हणून ऍट्रोपिनच्या मी डिस्कस करत आहे. तर CNS ऍक्शन आपण आता पाहणार आहोत, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे. तर याला लक्षात ठेवायला ऍज सच आपल्याला जसं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम वरून आपण म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची ऍक्शन माहीत असली तर आपल्याला पॅरासिम्पॅथोलायटिक ऍक्शन लक्षात येत होती. तर तसं CNS च्या बाबतीत लक्षात ठेवता येत नाही. तर आपण पाहिलेलं आहे ऍसिटिल कोलिनचा रोल काय आहे CNS पॉइंट ऑफ व्ह्यू. M1 रिसेप्टरवर जर ते ऍक्ट झाले ब्रेनमध्ये तर मेमरी, लर्निंग आणि जे मोटर फंक्शन आहे त्याचं कोऑर्डिनेशन आहे. ओके. तर ओव्हरऑल स्टिम्युलंट इफेक्ट आहे. मग CNS ऍक्शन अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या तशा म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रगची ऍक्शन ही डिप्रेशन पाहिजे. परंतु ॲट्रोपिनचं एक्सेप्शन आहे. ॲट्रोपिनला ओव्हरऑल स्टिम्युलंट ऍक्शन आहे. हायोसिनचा जर विचार केला तर लो डोसला त्याला डिप्रेसंट ऍक्शन आहे, परंतु हाय डोसला हायोसिन पण CNS स्टिम्युलंट इफेक्ट दाखवतो. तर आता हे लक्षातच ठेवायचं, याला काही आपल्याला लॉजिक नाहीये. तर ॲट्रोपिन लो डोसला द्या थेरापेटिक डोसला किंवा हाय डोसला द्या, ओव्हरऑल CNS स्टिम्युलंट ऍक्शन आहे. हायोसिन लो डोसला CNS डिप्रेसंट ऍक्शन आहे, हाय डोसला CNS स्टिम्युलंट ऍक्शन आहे. आता हे का होतं एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही. तर CNS पॉइंट ऑफ व्ह्यू दोन गोष्टी मला तुमच्याशी एक्सप्लेन करायच्या, ते मी करणार आहे आता. ॲट्रोपिनचा जर विचार केला तर स्टिम्युलंट ऍक्शन कशावर आहे तर मिड्युलरी सेंटर स्टिम्युलेट करतं. मग त्यात वॅगल सेंटर आहे, रेस्पिरेटरी सेंटर आहे, व्हॅसोमोटर सेंटर आहे. तर आता व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळे ब्लड प्रेशर ॲट्रोपिन वाढवण्यास मदत करतो. ओके. तर हार्टवर पण इफेक्ट आहे आणि व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट होतो, त्याच्यामुळे पण हार्ट या ब्लड प्रेशर हे वाढतं. ओके. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ॲट्रोपिन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग, ॲट्रोपिन तर आपण यूज करत नाही, बाकीचे ड्रग आपण यूज करतो. मोशन सिकनेस मध्ये आपण हायोसिन यूज करतो, बरोबर आहे. तर त्यांना अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी आहे. तर ते कसे आहेत तर अँटीकोलिनर्जिक ड्रग डिप्रेस वेस्टिब्युलर एक्साइटेशन आणि त्याच्यामुळे ते मोशन सिकनेस मध्ये उपयुक्त आहे. तर कसे उपयुक्त आहे मी तुम्हाला सांगतो. ओके. तर मोशन सिकनेस मध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करतो. ओके. तर तुम्हाला जर विचारलं 2 मार्कला, हाऊ अँटीकोलिनर्जिक ड्रग्स आर इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस, ओके, असा प्रश्न आला 2 मार्कला, तर त्याचं आन्सर कसं लिहायचं? मग कोणता ड्रग एखाद्या कंडिशन मध्ये इफेक्टिव्ह आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर ती कंडिशन का होते, त्याचं रिझन काय आहे ते जर समजलं, त्याची पॅथॉलॉजी जर समजली, त्याचा कॉज जर समजला, मग त्यामुळं तो कॉज ट्रीट करण्यासाठी आपण जो ड्रग देतो आहोत तो कशा पद्धतीने उपयुक्त राहू शकतो ते आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे तुम्हाला पहिले लक्षात आलं पाहिजे की मोशन सिकनेस का होते, ट्रॅव्हलिंग केल्यानंतर वॉमिटिंग का होते. तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो पर्सन एखादा, तर त्याला पर्सनचे इनर इयर मध्ये एक स्ट्रक्चर असतं, त्याला वेस्टिब्युलर ऍपरेटस म्हणतात. ऐकलंय ना वेस्टिब्युलर ऍपरेटस? येस. ओके. ते वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट होतं ट्रॅव्हलिंग मध्ये, आणि वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट होतं. वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट झाल्यानंतर जे सिग्नल्स आहे, वेस्टिब्युलर ऍपरेटस जो इनर इयरचा पार्ट आहे, इनर इयरच्या वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट झाल्यानंतर वेस्टिब्युलर ऍपरेटस पासून सिग्नल्स हे ब्रेन मध्ये जातात ओमेटिंग सेंटरला. कुठे जातात? ओमेटिंग सेंटर. कसे जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. देर इज ए लिंक बिटवीन वेस्टिब्युलर ऍपरेटस अँड ओमेटिंग सेंटर, आणि ही जी लिंक आहे याला आपण कोलिनर्जिक लिंक असं म्हणतो. कोलिनर्जिक लिंक. तर वेस्टिब्युलर ऍपरेटस स्टिम्युलेट झाल्यानंतर सिग्नल्स ओमेटिंग
सेंटरकडे पाठवले जातात. कोणत्या लिंक थ्रू? कोलिनर्जिक लिंक थ्रू. आणि ही कोलिनर्जिक लिंक ओमेटिंग सेंटरच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज करते. हे ऍसिटिल कोलिन ओमेटिंग सेंटरवर मस्करेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि ओमेटिंग सेंटर स्टिम्युलेट होतात. आणि ओमेटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं ओमेटिंग होते. ओके, लक्षात आलं मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी. मोशन सिकनेस का होतं? ओके, तर इनर इयर मधला वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट होतो. त्यामुळं कोलिनर्जिक लिंकनी सिग्नल हे ओमेटिंग सेंटरला जातात. ओमेटिंग सेंटरच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतो आणि तो कशावर ऍक्ट होतो? मस्कुरेनिक रिसेप्टरवर. आणि ओमेटिंग सेंटर स्टिम्युलेट होतं आणि मग ओमेटिंग होतं. मग आता आपल्याला मोशन सिकनेस ट्रीट करायचा असेल, बरोबर आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? तर वेस्टिब्युलर ॲपरेटस तर स्टिम्युलेट होणारच आहे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस. सिग्नल कोलिनर्जिक लिंक थ्रू ओमेटिंग सेंटरला जातील, तिथे ऍसिटिल कोलिन रिलीज होईल. पण ही ऍक्शन आपण ऍसिटिल कोलिनची ओमेटिंग सेंटरवर ब्लॉक करू शकतो बाय युझिंग विच ड्रग्स विच ब्लॉक विच रिसेप्टर? मस्कुरेनिक रिसेप्टर. मस्त. म्हणून आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अँटी कोलिनर्जिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये देतो. बरोबर आहे. तर अँटी कोलिनर्जिक किंवा अँटी मस्कुरेनिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये काय इफेक्टिव्ह आहे? बिकॉज दिस ड्रग्स ब्लॉक कोलिनर्जिक लिंक. ओके, कोलिनर्जिक लिंकने जे ऍसिटिल कोलिन रिलीज होतं त्याची ऍक्शन मस्कुरेनिक रिसेप्टरवर होत नाही. त्यामुळे वेस्टिब्युलर ॲपरेटस जरी स्टिम्युलेट झालं तरी पण ओमेटिंग सेंटर स्टिम्युलेट होईल का? नाही. जर आपण कोणता ड्रग दिलेला असेल आधी, ट्रॅव्हलिंगच्या आधी, अँटीकोलिनर्जिक ड्रग. अँटी कोलिनर्जिक, त्यालाच आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग असं म्हणतो. बरोबर आहे. यस. एक लक्षात घ्या, हे ड्रग तुम्हाला ट्रॅव्हलिंगच्या आधी देणं गरजेचं आहे. ओके, 1 hour. 1 hour ऍटलीस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंग चालू केली आणि पेशंट पर्सननी आणि वोमिटिंग सेंटर स्टिम्युलेट झालेला असेल तेव्हा देऊन त्याचा फायदा नाही होणार. म्हणजे आपण प्रोफिलॅक्सिस साठी आपण ते यूज करतो. लक्षात आलं? तर आपण कोणते ड्रग यूज करू शकतो? यामध्ये हायोसिन नावाचा ड्रग अवेलेबल आहे, तो यूज करू शकतो. किंवा प्रोमिथॅझिन नावाचा जो अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे फर्स्ट जनरेशन, त्याला ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी, म्हणजे ते मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतो, म्हणून आपण प्रोमिथॅझिन नावाचा ड्रग पण यूज करू शकतो. 25 mg डोस आहे त्याचा. अव्होमाइन नावाची टॅबलेट आहे, तर ते इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? Yes. ओके. यस. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की कॅन वी यूज domperidone in motion sickness? It is also antiemetic drug. No. नाही, हे नाही देत सर आपण. नाही देत. का नाही देत? तो पण अँटीइमेटिक ड्रग आहे ना, बरोबर आहे. त्याचं Yes. रिझन काय आहे? मस्कुरेनिक ऍक्शन. व्हेरी गुड. त्याला मस्कुरेनिक Muscular ऍक्शन नाही. action, acetylcholine. त्याला अँटी मस्कुरेनिक ऍक्शन नाही. डॉम्पेरिडॉन अँटीइमेटिक ड्रग आहे, पण तो D2 ब्लॉकिंग ड्रग आहे. D2 blocker आहे. D2 ब्लॉकर आहे. मग मोशन सिकनेसच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये डोपामाइनचा काही रोल आहे का? नाही. नाही. तर त्यामुळे D2 ब्लॉकर त्याच्यात इफेक्टिव्ह नसणार आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. कॅन वी यूज ओंडेनसॅट्रॉन फॉर मोशन ते पण नाही सिकनेस? देत. नाही. यूज करू. ओंडेनसॅट्रॉन पण देऊ शकत नाही, कारण त्याला पण अँटी मस्कुरेनिक ऍक्शन नाही. ऍक्शन नाही. ओंडेनसॅट्रॉन 5-HT3 अँटॅगोनिस्ट आहे. ओके. ओके, लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला व्हायवर जर विचारलं व्हाय डॉम्पेरिडॉन इज नॉट यूज इन मोशन सिकनेस दो इट इज अ अँटीइमेटिक ड्रग, आपल्याला ओमिटिंगच प्रिव्हेंट करायची, मग डॉम्पेरिडॉन का नाही देत? प्रोमिथॅझिनच्या ऐवजी किंवा हायोसिनच्या ऐवजी ओंडेनसॅट्रॉन का नाही देत? त्याचं रिझन तुम्हाला बेसिक क्लिअर असेल तर लक्षात येईल. समजलंय? Yes. ओके. तर तेच दिलेलं आहे पहा. हाऊ हायोसिन इज pathophysiology of motion sickness during traveling. Vestibular apparatus is stimulated. Vestibular apparatus stimulates omitting center through cholinergic link and omitting walkers. So anticholinergic drug block cholinergic link and prevents stimulation of omitting center.
अँड प्रिव्हेंट्स वॉमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. हे त्याचं रिझन झालं. ओके. अजून एक आता नेक्स्ट पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की अजून एक अँटीकोलिनर्जिक ड्रगचा यूज आहे पार्किन्सोनिझम मध्ये, आणि ही CNS ऍक्शन. आणि तुम्हाला 2 मार्कला आला क्वेश्चन की हाऊ विल यू ट्रीट ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. दुसरा असं येऊ शकतं 2 मार्कला, विच ड्रग प्रोड्यूस पार्किन्सोनिझम साईड इफेक्ट. कोणते ड्रग असे आहेत पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट दाखवतात. आता पार्किन्सोनिझम नावाचा आजार जो आहे, हा आजारामध्ये काय काय होतं हे तुम्हाला माहित आहे. रेस्टिंग ट्रिमर्स असतात, रिजिडिटी असते, हायपोकायनेझिया म्हणजे मुवमेंट कमी झालेल्या असतात, काहींच्या तर बंद होता, कायनेझिया होतं, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी येते. तर हे सगळं पार्किन्सोनिझम मध्ये होतं. मुवमेंट डिसऑर्डर थोडं म्हणू शकतो. ओके. तर तुम्हाला मी सांगितले पार्किन्सोनिझमचे 2 प्रकार आहे. एकाला म्हणतात इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम, आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो ड्रग ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. बरोबर आहे, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. आता याच्यामध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता हे सपोज हे ब्लड ब्रेन बॅरियर आहे. ओके, ब्लड ब्रेन बॅरियर आहे, आणि पार्किन्सोनिझम मध्ये प्रॉब्लेम काय होतो, तर बेसल गँग्लियाचा प्रॉब्लेम, बेसल गँग्लियामध्ये प्रॉब्लेम होतो. आता मी डिटेलमध्ये जाणार नाही, थोडक्यात मी सांगणार. जेव्हा आपण पार्किन्सोनिझम मध्ये डिटेल डिस्कस करू पॅथोफिजिओलॉजी, तर बेसल गँग्लियाचे पार्ट वगैरे, ओके, सबस्टन्शिया नायग्रा, पार्स कॉम्पॅक्ट सगळं पाहणार आहोत. आता फक्त बेसल गँग्लिया नावाचा जो ब्रेनचा पार्ट आहे, हा ब्लड ब्रेन बॅरियर आहे. तर बेसल गँग्लिया नावाचा जो पार्ट आहे त्यामध्ये त्याचं रोल आहे की आपली जी मुवमेंट होती एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक थ्रू, ते कोऑर्डिनेट करण्याचं काम हे करतं. तर हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक जो आहे तो आपल्या मुवमेंट्स कोऑर्डिनेट करतो, आणि ह्या ट्रॅकचं कंट्रोल बेसल गँग्लिया करतं. आणि त्यासाठी 2 न्यूरो ट्रान्समीटर जे आहेत त्याची लेवल इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं असतं. तर कोणते 2 न्यूरो ट्रान्समीटर बेसल गँग्लियामध्ये महत्वाचे आहेत? डोपामाइन डोपामाइन आणि नाही, सेरोटोनिन डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन. डोपामाइन, ऍसिटिल ऍसिटिल कोलिन. तर डोपामाइन हा डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, D1 D2 रिसेप्टर असतात, आणि ऍसिटिल कोलिन त्याचं कार्य मस्कुरेनिक रिसेप्टर थ्रू करतो. पण ह्या दोघांचा बॅलन्स बेसल गँग्लियामध्ये असणं गरजेचं आहे. हे जर दोघांची लेवल इम्बॅलन्स झाली तर बेसल गँग्लिया ते एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक व्यवस्थित कंट्रोल करणार नाही त्याचं फंक्शन, आणि मुवमेंट डिसऑर्डर होणार, मुवमेंटचं कोऑर्डिनेशन नाही होणार, मग पोस्चर प्रॉब्लेम येणार. ओके, पोस्चरल जे प्रॉब्लेम्स आहेत ते येणार, ट्रिमर्स येणार, रेस्टिंग ट्रिमर्स. ओके, हे सगळे सिमटम्स दिसणार. तर हे का होतं पार्किन्सोनिझम? तर एक रिझन आहे पार्किन्सोनिझम मध्ये की हे डोपामाइन नावाचा केमिकल हा डोपामिनर्जिक न्यूरॉन मधून तयार होतो. कोणते न्यूरॉन? डोपामाइनचे न्यूरॉन असतात इथं बेसल गँग्लियामध्ये. आणि हे काय करतात? डोपामाइनचे न्यूरॉन डोपामाइन तयार करतात, आणि कोलिनर्जिक न्यूरॉन काय तयार करतील? ऍसिटिल कोलिन तयार करतील. बरोबर आहे. तर ह्या डोपामाइनच्या न्यूरॉन जे आहेत हे काही लोकांमध्ये त्याचं डिजनरेशन होतं. डिजनरेशन होतं म्हणजे ते जे न्यूरॉन आहेत ते डेड होतात. मग नंबर ऑफ सर्व्हायव्हिंग न्यूरॉन हळूहळू काय होतं? कमी व्हायला लागतं. मग न्यूरो डिजनरेशन का होतं? ते डोपामाइन न्यूरॉन का लॉस, ते म्हणजे त्या डोपामाइन न्यूरॉनचं डिजनरेशन का होतं त्याचं एक्झॅक्ट कारण माहित नाही. बरोबर आहे. काही ठिकाणी म्हणतात की काही बुक्स मध्ये आहे फ्री रॅडिकल जनरेट झाल्यामुळं वगैरे त्या गोष्टी आहेत. तर काही त्याचे कारण पण आहे. तर डोपामाइनचे न्यूरॉन जे आहेत ते डेड झाल्यामुळं जे नंबर आहे डोपामाइनच्या न्यूरॉनचा तो कमी होतो. मग डोपामाइन न्यूरॉन कमी झाले तर डोपामाइनचे सिंथेसिस आणि रिलीज काय होईल? कमी होईल. बरोबर. आणि बेसल गँग्लियामध्ये कशाचा इम्बॅलन्स होईल? डोपामाइन ऍसिटिल डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन वाढेल. डोपामाइन कमी होईल, ऍसिटिल कोलिन जास्त. कोलिन हा, जास्त तर हे जे न्यूरो डिजनरेशन होतं त्याचं एक्झॅक्ट कॉज माहित नाही.
हा जो पार्किन्सोनिझम आहे त्याला इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम म्हणतात. इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. आणि त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस आहे लिओडोपा. कोणता आहे? लिओडोपा. लिहून. तर हा लिओडोपा काय करतो? ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, बेसल गँग्लिया मध्ये येतो आणि जे जिवंत न्यूरॉन आहेत डोपामाइनचे त्यात जातो आणि ब्रेन मध्ये गेल्यानंतर त्या न्यूरॉन मध्ये हा लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. कशात? डोपामाइन. आणि त्या न्यूरॉन मध्ये स्टोअर होतो, जे जिवंत न्यूरॉन आहेत त्याच्यात. आणि जशी गरज असेल तसा रिलीज होतं ते डोपामाइन. मग मग त्यामुळे डोपामाइनचं जी कमतरता होती ती आपण फुलफिल करतो. तर त्यामुळं इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये डोपामाइन कमी असतो, ऍसिटिल्कोलीन जास्त असतं, इम्बॅलन्स झालेला असतो. तो करेक्ट करण्यासाठी आपण लिओडोपा देतो. त्याने डोपामाइन ची लेवल परत नॉर्मलला येते. लक्षात आलं? लक्षात आलं? इडिओपॅथिक येस सर. पार्किन्सोनिझम. येस. आता दुसरा प्रकार जो आहे तो ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. जे काही ड्रग आहेत त्यातले काही म्हणजे आपण जे ड्रग म्हणजे डोपामाइन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग म्हणू शकतो. तर काही ड्रग हे पार्किन्सोनिझम सारखा ऍडव्हर्स इफेक्ट करतात. त्याला ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतात. कोणते ड्रग आहे? तर हे असे ड्रग आहे जे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात. D2 ब्लॉकर. कोणते? D2 ब्लॉकर. ओके. हे ड्रग. तर हे ड्रग काय करतात? डोपामाइन रिसेप्टर काय करतात? बेसल गँग्लिया मधलं ब्लॉक करतात. आता डोपामाइन रिसेप्टर D2 रिसेप्टर ब्लॉक झालं, जरी डोपामाइन आता याच्यात न्यूरॉन नॉर्मल आहे, डोपामाइनचे त्याचं सिंथेसिस होतं, डोपामाइनचं रिलीज होतं. म्हणजे डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन मध्ये इम्बॅलन्स आहे का? नाही. परंतु डोपामाइन त्याचं कार्य डोपामाइन रिसेप्टरवर करू शकत नाही. त्यामुळे डोपामाइनचे ऍक्शन होणार नाही, ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन होईल. त्यांच्या ऍक्शन मध्ये इम्बॅलन्स येतो. म्हणजे डोपामाइन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये नॉर्मल लेवल मध्ये असतो. बरोबर आहे? न्यूरॉन्स नॉर्मल असतात, डोपामाइन रिलीज होतो, पण तो डोपामाइन D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही कारण D2 रिसेप्टर ब्लॉक आहे. तर D2 ब्लॉकर्स हे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम साइड इफेक्ट करतात. कोणते ड्रग आहे जे पार्किन्सोनिझम करतात? अँटीसायकोटिक ड्रग. मेटोक्लोप्रोमाइड. हा. मेटाक्लोप्रोमाइड पण करतात. येस येस नाही. येस. अँटीसायकोटिक ड्रग. तर एसिडिफ्लोकाम. अँटीसायकोटिक ड्रग मध्ये जे जुने अँटीसायकोटिक ड्रग आहेत, रेस्पिरेटॉन. क्लोरपेरिड, हा, क्लोर पेरोक्साइड काय ते. क्लोरप्रोमॅझिन. ओके. तर हे अँटीसायकोटिक ड्रग हे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम करतात कारण जे जुने अँटीसायकोटिक ड्रग आहेत ना त्यांना D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी जास्त आहे. D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी जास्त आहे. मग त्यात एक क्लोरप्रोमॅझिन नावाचा ड्रग आहे. ऐकलंय तुम्ही क्लोरप्रोमॅझिन? येस. क्लोरप्रोमॅझिन ऐकलंय? क्लोरोडायझिपोक्साइड आहे. नाही सर. नाही. ओके. क्लोरडायझोपोक्साइड जे ऐकलंय ना तुम्ही, तो वेगळा ड्रग आहे. हा. क्लोराइड आयबीएस आहे. काय काय? आयबीएस रिलेटेड होतं ते. IBS मध्ये वापरतात तसं तो. पण तो तसं अँटीसायकोटिक किती सर ना. क्लोरप्रोमॅझिन आहे. क्लोरप्रोमॅझिन अँटीसायकोटिक आहे. तुम्ही कोणता म्हणला? क्लोराडायझिपोक्साइड बोलले कोणतं. हा, मीच क्लोरोडायझिपोक्साइड. बोललो. हा हा. क्लोरडायझिपोक्साइड. ओके ओके. क्लोरडायझिपोक्साइड. ओके. क्लोरडायझिपोक्साइड. आता क्लोरडायझिपोक्साइड कशासाठी यूज होतो? तो IBS मध्ये यूज करतात. पण तो अँटीसायकोटिक आहे सर. अँटी अँझायटी असेल. हो, अँटी अँटी अँझायटी. हो हा हा. सॉरी. अँटी अँटी अँझायटी. अँझायटी. बेन्झोडायझेपिन येते. ओके. हो हो बरोबर. क्लोरडायझिपोक्साइड अँटी अँझायटी आहे. ठीक आहे. म्हणजे क्लोरडायझिपोक्साइड हा वेगळा आहे आणि क्लोरप्रोमॅझिन हा वेगळा आहे. हिकअप मध्ये कधी कधी यूज करतात ते पहा, क्लोरप्रोमॅझिन. येस. हिकअप असेल ना रिकरंट, तर त्यात पण ते क्लोरप्रोमॅझिन काही डॉक्टर्स यूज करतात. तर तो सिझोफ्रेनियासाठी होणारा ड्रग आहे. तर आता आपण जुने अँटीसायकोटिक ड्रग यूज करत नाही, नवीन करतो. ओलंजापाईन ऐकला असेल तुम्ही, रिस्पेरिडॉन ऐकला असेल. ओके. तर हे जो जुना अँटीसायकोटिक ड्रग आहे ना ते D2 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट व्हायचे आणि त्यामुळे
त्यामुळं पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट त्यांच्यात दिसून येतात, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. तर क्लोरप्रोमॅझिन एक ड्रग तुम्ही लक्षात ठेवा. हॅलोपेरिडॉल ऐकलंय तुम्ही? हो सर. ते पण D2 ब्लॉकिंग, तर ते पण अँटीसायकोटिक ड्रग आहे, तो पण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम करेल. आणि आता मध्ये याच्या आधी मेटोक्लोप्रामाइड कोणीतरी म्हणलं होतं पहा, मेटोक्लोप्रामाइड. ओके, मेटोक्लोप्रामाइड काय आहे? तो प्रोकायनेटिक. D2 अँटागोनिस्ट. हा, मेटोक्लोप्रामाइड हा D2 अँटागोनिस्ट आहे. त्याला 5HT3 ब्लॉकिंग ऍक्शन पण आहे आणि 5HT4 अगोनिस्टिक ऍक्शन आहे. तर मेटोक्लोप्रामाइड हा प्रोकायनेटिक ड्रग आहे. व्हेरी गुड. आणि त्याचं पण पार्किन्सोनिझम लाईक ऍडव्हर्स इफेक्ट तो दाखवू शकतो जर जास्त दिवस यूज केला. आपण मेटोक्लोप्रामाइड समजा अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त दिवस यूज करत नाही. तर मेटोक्लोप्रामाइड मध्ये जास्त करून हे जे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्टशी रिलेटेड अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट जास्त दिसतो. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. पार्किन्सोनिझम पण दिसू शकतो कारण त्याला त्याला एक्स्ट्रा पिरॅमिडल रिएक्शन असते हा, सर, याला जास्त. एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट त्याचे जास्त आहेत मेटोक्लोप्रामाइडचे. त्यात आता एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पण खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट येतात. पार्किन्सोनिझम एक प्रकार आहे. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया लगेच होतो, अॅक्यूट आहे ना, लगेच होतो, 1-2 डोस दिले तरी होतो. पार्किन्सोनिझमला कसं आहे की तुम्ही 3-4 आठवडे दिल्यानंतर पार्किन्सोनिझमचे सिमटम्स येतात. मग क्लोरप्रोमॅझिन अँटीसायकोटिक ड्रग आपल्याला जास्त दिवस द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग पार्किन्सोनिझमचे चान्सेस त्याच्या बरोबर आहे. मेटोक्लोप्रामाइड जर जास्त दिवस दिला तर त्याच्यामुळं पण होऊ शकतो. डॉमपिरिडॉन मुळे नाही दिसणार एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. का नाही दिसणार डॉमपिरिडॉन मुळे? डॉमपिरिडॉन पण D2 पेरिफेरल ऍक्टिंग आहे. नाही. यस, नाही डॉमपिरिडॉन जो आहे हा पण अँटीएमेटिक ड्रग आहे, पण तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. करत. ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर जे CTZ आहे त्याच्यावर ऍक्ट होतो आणि अँटीएमेटिक ऍक्शन करतो. मेटोक्लोप्रामाइड पण अँटीएमेटिक ऍक्शन CTZ वर ऍक्ट झाल्यामुळे होतं. D2 ब्लॉकिंग ऍक्शन आहे त्याची, ती पण CTZ हा ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर असतो. त्यामुळं CTZ वर मेटोक्लोप्रामाइड पण ऍक्ट होतो, डॉमपेरिडॉन पण ऍक्ट होतो. पण मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून बेसल गँगलिया मधले D2 रिसेप्टर ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळं एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट होतात. त्यात अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आहेत आणि जास्त दिवस यूज केला तर पार्किन्सोनिझम आहे. तर कोणते ड्रग पार्किन्सोनिझम करतात इतकं तर लक्षात आलं तुमच्या? येस. आता याची ट्रीटमेंटमध्ये आता D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं डोपामाइनची ऍक्शन D2 रिसेप्टरवर इथं होत नाहीये, बरोबर आहे. पण ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होऊ राहिली, बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोणाची ऍक्शन, म्हणजे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन मस्कुलॅनिक रिसेप्टरवर होते, डोपामाइनची ऍक्शन D2 रिसेप्टरवर होत नाही. त्यामुळं डोपामाइनची ऍक्शन होत नाही आणि ऍसिटिल कोलिनची होते, हा इम्बॅलन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळं पार्किन्सोनिझम दिसतंय. त्याला आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतो. याच्यात लिओडोपा उपयुक्त नाहीये. का नाहीये? कारण लिओडोपा जरी दिला तरी तो ब्रेन मध्ये गेल्यानंतर ऍक्टच डोपामाइन होत मध्ये नाही. कन्वर्ट होईल, पण डोपामाइन रिसेप्टर ऑलरेडी ब्लॉक आहे, तो ऍक्ट कसा होईल? म्हणून लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. मग आपण आता ह्या कंडिशन मध्ये डोपामाइनची ऍक्शन वाढवू शकत नाही. डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनच्या ऍक्शन मध्ये इम्बॅलन्स झालेला आहे. डोपामाइनची ऍक्शन होत नाहीये, ऍसिटिल कोलिनची होतीये, त्यामुळे इम्बॅलन्स झालेला आहे. बरोबर आहे, लक्षात आलं? म्हणजे डोपामाइनची ऍक्शन जी आहे ती होत नाही. मग याच्यामध्ये काय करू शकतो आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये? डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन मध्ये ऍसिटिल कोलिनची ऍक्शन जास्त, म्हणजे ऍसिटिल कोलिनचं जास्त इफेक्ट येतोय आणि डोपामाइनचा नाही येते D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं. बरोबर आहे, डोपामाइनचा इफेक्ट कमी आहे. समजा 100 D2 रिसेप्टर आहे, त्यातले 60-70 यांनी ब्लॉक झाले तर डोपामाइनच्या ऍक्शनला फक्त 30च राहतात. त्याच्यामुळे डोपामाइनची ऍक्शन कमी होते आणि ऍसिटिल कोलिनची जास्त आहे. मग आपल्याला आता याच्यामध्ये काय करता येईल? आपण डोपामाइनची ऍक्शन वाढवू शकत नाही कारण D2 रिसेप्टर ब्लॉक आहे. मग याच्या ऐवजी आपण काय करू शकतो? ऍसिटिल कोलिनची जी ऍक्शन जास्त होती ती कमी करा. मग त्यासाठी कोणता ड्रग लागेल? अँटीकोलिन. अँटीकोलिनर्जिक. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग्स आर कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस, ड्रग ऑफ चॉईस इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम.
तर 2 मार्कला जर क्वेश्चन आला, विच ड्रग प्रोड्यूस ड्रग इंड्यूस पार्किन्सनिझम अँड हाऊ विल यू ट्रीट ड्रग इंड्यूस पार्किन्सनिझम. अँटी कोलिनर्जिक म्हणजे म्हणण्यापेक्षा अँटी मस्कुरेनिक ड्रग पाहिजे सर, नाही का? हा अँटी कोलिन, मग तेच सांगितलं मी सुरुवातीला, तुमचं म्हणणं बरोबर आहे, अँटी मस्क्युरेनिक पाहिजे. तर आपण ही टर्मिनॉलॉजी जी आहे ना, अँटी कोलिनर्जिक टर्मिनॉलॉजी, आयडियली त्यामध्ये मस्क्युरेनिक ब्लॉकर आले पाहिजे, निकोटिनिक ब्लॉकर आले पाहिजे, बरोबर. पण येस. आपण ही टर्मिनॉलॉजी रेस्ट्रिक्टेड आहे अँटी मस्क्युरेनिक ड्रग्स साठी. म्हणजे अँटी मस्क्युरेनिक ड्रग जे आहेत त्यांनाच अँटी कोलिनर्जिक ड्रग म्हणतात. जे ड्रग निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतात ते पण अँटीकोलिनर्जिक पाहिजे, परंतु त्यासाठी तो वर्ड वापरत नाही. अँटीकोलिनर्जिक वर्ड हा फक्त मस्क्युरेनिक ब्लॉकर साठीच वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे येस. अँटीकोलिनर्जिक इज इक्वल टू अँटी मस्क्युरेनिक, हे लक्षात ठेवा. म्हणजे अँटीकोलिनर्जिक विचारलं काय, अँटी मस्क्युरेनिक विचारलं काय, सेम, दोन्ही सेम. सेम आहे. आणि जे निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतात त्याला आपण एनएम रिसेप्टर ब्लॉक करणारे जे त्याला न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर आणि एनएन जे आणि करतात गँग्लियन. गॅंग्लियन ब्लॉकर. तर अँटी मस्क्युरेनिक मोर अप्रोप्रिएट वर्ड आहे, नो डाऊट. पण अँटी मस्क्युरेनिक म्हणजेच अँटीकोलिनर्जिक, हे पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर अँटी मस्क्युरेनिक, अँटीकोलिनर्जिक, ॲट्रोपिन सबस्टिट्यूट, ओके, किंवा मस्क्युरेनिक ब्लॉकर, याच्यामध्ये सगळ्यांचे आन्सर हेच आहेत, हेच ड्रग आपण जे पाहणार आहोत. पॅरासिम्पॅथोलायटिक पण तेच येईल ना? तेच आले, पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजे तेच. म्हणजे ह्या तेच आले. टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला कोणत्या फिरून जरी प्रश्न विचारला तरी पण तुम्हाला येईल. कारण खूप जणांना अँटीकोलिनर्जिकलाच पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणता हेच माहित नसतं, असं पण होतं कधी कधी. शेवटी शेवटी समजा आपण फक्त पुस्तकच वाचतोय तर त्यावेळेस मग फक्त अँटीकोलिनर्जिक टॉपिकला नावच अँटीकोलिनर्जिक आहे, तर असं होतं ते. ठीक आहे. तर डिफरंट टर्मिनॉलॉजी माहीत असलेलं कधी पण बेटर आहे. ओके, ठीक आहे. तर ते पण गोष्ट आपण बघितलेली आहे, दोन्ही सीएनएस रिलेटेड गोष्टी आपण बघितलेल्या आहे. ओके, अँटी पार्किन्सन इफेक्ट इज प्रोड्यूस बाय रिड्युसिंग कोलिनर्जिक ओव्हर ऍक्टिव्हिटी इन बेसल गँग्लिया. अँटी कोलिनर्जिक ड्रग आर कन्सिडर एज ड्रग ऑफ चॉईस इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. लक्षात आलं. म्हणजे 2 मार्काचे 2 MCQ आपण पाहिलेले आहे. आता हार्टवर ऍक्शन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, ॲट्रोपिनचे ऍक्शन काय असेल तुम्हाला. आता पेरिफेरल ऍक्शन मध्ये ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन माहिती आहे, हार्टवर इनिबिटरी आहे M2 रिसेप्टर थ्रू. ते जर ब्लॉक झाले तर एक्साइटरी इफेक्ट अँटीकोलिनर्जिक ड्रग येतो, तर हार्ट रेट वाढतं, एव्ही कंडक्शन वाढतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट वाढतं, आणि सायंटिफिक भाषेत पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक इफेक्ट त्याने होणार आहे. ठीक आहे. तर पहा, M2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द हार्ट. आता हे डिटेल मध्ये दिलेलं आहे मी. ओके ओके. मोस्ट प्रॉमिनंट इफेक्ट त्याचा टॅकिकार्डी आहे, आपण ते पाहिलेलं आहे. ओके. आता पहा हे वर्ड, याच्यामध्ये तुम्ही फक्त इन्क्रीज हार्ट रेट, इन्क्रीज एव्ही कंडक्शन, किंवा इन्क्रीज इम्पल्स जनरेशन, इन्क्रीज एव्ही कंडक्शन, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट लिहिलं, मोर दॅन सफिशियंट. याच्यापेक्षा जास्त नाही लिहिलं तरी चालेल, पण बुक्स मध्ये मेन्शन आहे म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पहा, हायर द एक्झिस्टिंग वॅगल टोन, मोर मार्क इज द टॅकिकार्डिया. याचा अर्थ काय की हायर द एक्झिस्टिंग वॅगल टोन. वॅगल टोन म्हणजे कोणता, व्हॅगस नर्व जी आहे, एक क्रॅनियल नर्व आहे व्हॅगस, ती पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे. म्हणजे अगोनिस्टचा इफेक्ट जितका जास्त तेवढा अँटागोनिस्टचा इफेक्ट जास्त येणार आहे. अगोनिस्ट जास्त पॉवरफुल असेल तर अँटागोनिस्ट दिल्यानंतर त्याचा इफेक्ट रिव्हर्स होणार आहे ना. त्यामुळे हायर द एक्झिस्टिंग वॅगल टोन, मोर मार्क इज द टॅकिकार्डिया. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या पेशंटमध्ये ब्रॅडिकार्डिया झालेला आहे आणि तो ब्रॅडिकार्डिया पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळं झालेला आहे, तो ब्रॅडिकार्डिया चांगल्या प्रकारे रिव्हर्स करण्याचं काम कोण करेल, ॲट्रोपिन. लक्षात आलं. तर ॲट्रोपिन हे ब्रॅडिकार्डियामध्ये आपण यूज करतो. आयसीयू मध्ये इमर्जन्सी ट्रे मध्ये ॲट्रोपिन असतो. ओके. तर पेशंट सडनली ब्रॅडिकार्डियामध्ये गेला तर हार्ट रेट वाढवायला आपण ते यूज करतो. ओके ओके. आता मला तुम्ही सांगा, एव्ही कंडक्शन वाढलं म्हणजे ऍट्रिया पासून व्हेंट्रिकलला इम्पल्स फास्ट जातील का स्लो जातील? फास्ट झाले. फास्ट जातील. मग व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड? इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल का कमी होईल एव्ही नोडचा?
कमी होईल. कमी होईल. कमी होईल. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही कमी. नोडचा कमी होईल. आणि ईसीजी मध्ये इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी एव्ही नोडचा जो पिरियड आहे, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड, हा ईसीजी मध्ये काय डिनोट करतो? पीआर इंटरव्हल. पीआर इंटरवल. मग तुम्हाला विचारलं ऍट्रोपिन दिल्यावर पीआर इंटरवल काय होईल? डिक्रीज होईल. डिक्रीज होईल. शॉर्ट होईल. पीआर इंटरवल शॉर्ट होईल. शॉर्ट. शॉर्ट होईल. ओके. तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो, त्याला दुसऱ्या भाषेत नाव आहे ऍब्रिव्हेट्स रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड. ऍट्रोपिन ऍब्रिव्हेट्स म्हणजे कमी करणे आणि फॅसिलेट एव्ही कंडक्शन. ओके. आणि पीआर इंटरवल शॉर्ट होईल. तर हे एव्ही कंडक्शन वाढलं, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होणार. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाला तर पीआर इंटरवल कमी होणार. ओके, ठीक आहे. ब्लड वेसलवर काय ऍक्शन आहे आपण पाहिलं की सिग्निफिकंट इफेक्ट नाही, कारण एंडोजेनस ऍसिटिल कोलिन तिथं रिलीज होत नाही, त्यामुळे अँटीकोलिनर्जिकची ऍक्शन सिग्निफिकंट नसणार आहे. परंतु ऍट्रोपिनमुळे ब्लड प्रेशर वाढतं. ते का वाढतं? त्याचे दोन रिझन आहे. एक हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, टॅकिकार्डिया करतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट करतं, आणि ब्रेनमध्ये व्हॅसोमेटर सेंटरला ते स्टिम्युलेट करतं ऍट्रोपिन, आणि त्याच्यामुळं टेम्परेचर राईज होतं. ब्लड प्रेशर राईज होतं. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? तर ऍटलिस्ट ब्लड वेसलवर डायरेक्ट सिग्निफिकंट ऍक्शन नाही, तुम्हाला सांगितलंय की डज नॉट हॅव कन्सिस्टंट और मार्क इफेक्ट ऑन द ब्लड वेसल. हाऊएव्हर टॅकिकार्डिया किंवा व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट झाले तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. बरोबर आहे का? पहा, ब्लड प्रेशर कशामुळे वाढू शकतं? ऍट्रोपिन दिल्यामुळं, टॅकिकार्डिया किंवा व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं. ओके. परंतु ऍट्रोपिन दिल्याने हिस्टामाइन पण रिलीज होतं, आणि हाय डोसला त्याला डायरेक्ट व्हॅसोडायलेटर ऍक्शन आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काही वेळेस कमी पण होऊ शकतं हाय डोसला. आता हिस्टामाइन नावाचा सबस्टन्स जो आहे तो आपल्या शरीरातून रिलीज झाल्यानंतर काय होतं, तर हिस्टामाइन हा ईडीआरएफ रिलीज करतो. ईडीआरएफ माहिती आहे तुम्हाला? त्यालाच आपण दुसरं नाव नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. हिस्टामाइन पहा ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतो. हिस्टामाइन काय करतो? स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करेल. परंतु ब्लड वेसलचं हिस्टामाइन काय करतो? व्हॅसो डायलेटेशन बाय रिलीजिंग व्हॉट? नायट्रिक ऑक्साईड. नायट्रस असतो. तर हिस्टामाइन आणि ऍसिटिल कोलिनचं थोडं साम्य आहे. ऍसिटिल कोलिन पण बाकीचे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, हिस्टा पण बाकीचे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, आणि ब्लड वेसलचं रिलॅक्सेशन होतं नायट्रिक ऑक्साईड दिल्यामुळे. तर ओव्हरऑल इफेक्ट नाही लक्षात ठेवला हा तरी चालू शकतो, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नका जाऊ. ऍट्रोपिनमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं ड्यू टू व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेशन आणि हार्टवर स्टिम्युलंट ऍक्शन आहे त्यामुळं, आणि हाय डोसला ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, त्यात हिस्टामाइन रिलीज आणि डायरेक्ट व्हॅसोडायलेटर ऍक्शनमुळं. तर ओव्हरऑल असा मार्क इफेक्ट नाही ब्लड प्रेशरवर, पण ह्या गोष्टी घडू शकतात, बुक्स मध्ये मेन्शन आहे त्यामुळं. ओके. आता नेक्स्ट वर्ड काय आहे? ऍट्रोपिन ब्लॉक्स व्हॅसो डिप्रेसर ऍक्शन ऑफ कोलिनर्जिक अगोनिस्ट. ऍट्रोपिन ब्लॉक्स व्हॅसो डिप्रेसर ऍक्शन ऑफ कोलिनर्जिक अगोनिस्ट. ओके. तर कोलिनर्जिक अगोनिस्ट जे आहेत त्यांची जी व्हॅसो डिप्रेसर ऍक्शन आहे ते ऍट्रोपिन ब्लॉक करतं. हे तुम्हाला लक्षात नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. कोलिनर्जिक अगोनिस्ट जे आहेत, कोलिनर्जिक अगोनिस्ट म्हणजे काय? कोणते ड्रग येतात कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये? बाहेरून जे ड्रग ऍसिटिल कोलिन, पायलोकार्पिन. ऍसिटिल्कोलीन येतो, पायलोकार्पिन येतो, किंवा बिथेनिकॉल, कार्बॅकॉल. तर हे जे अगोनिस्ट आहेत, जे जर M3 रिसेप्टर ब्लड वेसलच्या वर ऍक्ट झाले एंडोथेलियमच्या, तर एंडोथेलियम मधून नायट्रिक ऑक्साईड रिलीज होईल, व्हॅसोडायलेटेशन होईल. बरोबर आहे? तर ऍट्रोपिन ती ऍक्शन ब्लॉक करणार. तर तेच दिलंय, ऍट्रोपिन ब्लॉक्स व्हॅसो डिप्रेसर ऍक्शन ऑफ कोलिनर्जिक अगोनिस्ट. तर ठीक आहे, आपलं ब्लड वेसल आणि हार्ट आणि CNS ऍक्शन झालेले आहेत. तर बाकीचे ऍक्शन आपण उद्या डिस्कस करूया.
आय रिलेटेड ऍक्शन मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, परंतु इथं मला ॲट्रोपिन बरोबर होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकामाइड हे ड्रग पण कम्पेअर करायचे आहेत. बरोबर आहे. त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि त्याचबरोबर मला अँटीकोलिनर्जिक ड्रगची ऍक्शन आयवरची आणि ॲड्रिनर्जिक ड्रगची ऍक्शन आयवरची ही पण कम्पेअर करायची आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण कम्पेअर केलेलं आहे, पण आता उद्या परत ते पाहणार आहोत, कारण त्याच्यावर काही MCQ डिपेंड्स आहे. तर ते MCQ पण आपले क्लिअर झाले, एकदा टॉपिक तो क्लिअर झाला तर ते MCQ तुमच्या लाईफ लॉंग लक्षात राहणार आहे. तर बाकीच्या फार्मेकोलॉजिकल ऍक्शन आणि युजेस आपण उद्या पाहूया. तर उद्या आपल्या अँटीकोलिनर्जिक टॉपिक संपेल. ओके, अँटीकोलिनर्जिक म्हणजे Yeah. पॅरासिम्पॅथोलायटिक. ओके.